नमस्कार. नवरात्रीच्या निमित्ताने तुमच्या सर्व दुःखाचा अंत व्हावा आणि हा सण तुमच्यासाठी नवीन आशा घेऊन येईल अशी देवी चरणी प्रार्थना. नवरात्रीचे व्रत करणाऱ्या प्रत्येकाने ही कथा नक्कीच ऐकावी. व्रताचे फळ डबल मिळून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. चला तर कथेला सुरुवात करूयात. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की ही कथा अर्ध्यात चुकूनही सोडू नका. त्यामुळे व्रताला हानी जाते. त्यामुळे वेळ काढून ही कथा शेवटपर्यंत ऐका. एकदा बृहस्पतीजी ब्राह्मणजींना म्हणाले, हे महान ब्राह्मण, चैत्र आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात नवरात्रीचे व्रत आणि उत्सव का पाळले जातात? या व्रताचे फलित काय आहे? ते पाळणे कसे योग्य आहे? हे व्रत प्रथम कोणी पाळले तर त्याबद्दल सविस्तर सांगा. असा बृहस्पतीजींचा प्रश्न ऐकून ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती, जीवाच्या कल्याणासाठी तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे. धन्य ते लोक जे दुर्गा, महादेव, सूर्य आणि नारायण यांचे ध्यान करतात, जे त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. हे नवरात्रीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहे. असे केल्याने ज्याला पुत्राची इच्छा आहे त्याला पुत्रप्राप्ती होते. धनाची इच्छा असणाऱ्याला धनप्राप्ती होते. ज्ञानाची इच्छा असणाऱ्याला ज्ञान प्राप्त होते आणि ज्याला सुखाची इच्छा असते त्याला सुख प्राप्त होते. हे व्रत केल्याने आजारी व्यक्तीचे आजार बरे होतात, व्यक्तीचे संकट दूर होतात आणि घरात समृद्धी वाढते आणि विवाहित स्त्रीला पुत्रप्राप्ती होते. सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मनातील इच्छा पूर्ण होते. जो मनुष्य या नवरात्रीचे व्रत पाळत नाही किंवा तो अनेक दुःख भोगतो, वेदना व रोगाने त्रस्त होतो, अपंग होतो, त्याला संतती होत नाही आणि धनधान्यही असते, भूक तहानाने व्याकुळ होऊन भटकतो आणि मूर्ख बनतो. जी पुण्यवान स्त्री हे व्रत पाळत नाही ती पतीच्या सुखापासून वंचित राहते आणि अनेक दुःख सहन करते. जर उपवास करणाऱ्याला दिवसभर उपवास करता येत नसेल तर त्याने एकदाच जेवण करून नवरात्रीच्या उपवासाची कथा 10 दिवस नातेवाईकासह ऐकावी. अरे बृहस्पती, ज्याने पूर्वी हे महाव्रत केले आहे त्यांची कथा मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. अशा प्रकारे ब्रह्माजीचे शब्द ऐकून बृहस्पतीजी म्हणाले, हे ब्राह्मणा, मनुष्याचे कल्याण करणाऱ्या या व्रताचा इतिहास मला सांगा. मी ते लक्षपूर्वक ऐकत आहे. तुमच्याकडे शरण आलेल्या माझ्यावर दया कर. ब्रह्माजी म्हणाले, प्राचीन काळी मनोहर नगरात पिटत नावाचा एक अनाथ ब्राह्मण राहत होता. तो दुर्गा देवीचा भक्त होता. सुमती नावाची एक अतिशय सुंदर मुलगी सर्व गुणांनी युक्त होती. ती मुलगी सुमती बालपणी तिच्या वडिलांच्या घरी मैत्रिणीसोबत खेळत असताना शुक्ल पक्षात चंद्राची अवस्था जशी वाढते तशीच वाढू लागली. रोज तिचे वडील दुर्गापूजा आणि होम करत असत, तेव्हा तिथे नियमानुसार ती हजर असायची. एके दिवशी सुमती आपल्या मैत्रिणीसोबत खेळण्यात व्यस्त झाली आणि भगवतीच्या पूजेला हजर राहिली नाही. आपल्या मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिच्या वडिलांना राग आला आणि ते मुलीला म्हणाले, कारण त्यांना मुलगी पूजेत नसलेला खूप राग होता. त्यामुळे ते दृष्टा वृत्तीने मुलीला म्हणाले, अरे दृष्ट कन्या, आज तू भगवतीची पूजा केली नाहीस म्हणून मी तुझा विवाह कुष्ठरोगी किंवा गरीब व्यक्तीशी करीन. वडिलांचे असे बोलणे ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले आणि ती आपल्या वडिलांना म्हणाली, अरे बाबा, मी तुझी मुलगी आहे आणि मी तुझ्या अधीन आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे जे वाटेल ते कर. तुम्ही माझे लग्न एखाद्या राजाशी, पहिलवानाशी, गरीब माणसाशी किंवा ज्याशीशी तुमची इच्छा असेल ते करू शकता. पण माझ्या नशिबात जे लिहिले आहे तेच होईल. माझी अढळ श्रद्धा आहे की जो कोणी काम करतो त्याला त्याचप्रमाणे फळ मिळते. त्यामुळे माझा नशिबावर पूर्ण विश्वास आहे. त्यांची कृत्ये, कारण काम करणे हे मनुष्याचे कार्य आहे, ते देवाच्या नियंत्रणाखाली आहे, परंतु फळ देणे हे देवाच्या नियंत्रणाखाली आहे. उदाहरणार्थ, जेव्हा ते आगीत पडते
तेव्हा ते अधिक तेजस्वी होते. अशा प्रकारे मुलीचे निर्भयपणे बोललेले शब्द ऐकून ब्राह्मणाला राग आला आणि त्याने आपल्या मुलीचे लग्न एका पैलवानाशी लावून दिले आणि अतिशय क्रोधित होऊन आपल्या मुलीला म्हणाला, हे कन्या, आपल्या कृतीचे फळ भोगा. नशिबावर अवलंबून राहून काय करता ते पहा. वडिलांचे असे कठोर शब्द ऐकून सुमती मनात विचार करू लागली, अरे, असा नवरा मला मिळाला हे माझे मोठे दुर्दैव आहे. अशा प्रकारे आपल्या दुःखाचा विचार करून ती मुलगी आपल्या पतीसह जंगलात गेली आणि त्यांनी ती रात्र त्या भयान उषाने भरलेल्या निर्जन जंगलात अत्यंत दुःखाने घालवली. त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून देवी भगवती तिच्या पूर्वीच्या सद्गुणाच्या प्रभावाखाली प्रकट झाली आणि सुमतीला म्हणाली, हे गरीब ब्राह्मण, मी तुझ्यावर आनंदी आहे. तुला पाहिजे ते वरदान तू मागू शकता. दुर्गा मातेचे हे शब्द ऐकून ब्राह्मण म्हणाला, मला सांग, तू कोण आहेस? ब्राह्मणीचे असे शब्द ऐकून देवी म्हणाली की मी आदिशक्ती भगवती आहे आणि मी ब्रह्मविद्या आणि सरस्वती आहे. जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी जीवाचे दुःख दूर करून त्यांना सुख प्रदान करते. हे ब्राह्मणी, तुझ्या मागील जन्माच्या पुण्याचा प्रभाव तुझ्यावर पडल्याने मी प्रसन्न झाले आहे. मी तुला तुझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगत आहे, ते तू लक्षपूर्वक ऐक. तुझ्या मागील जन्मी तू निषाद म्हणजे भिल्लची पत्नी होतीस आणि तुझ्या पतीवर तू खूप खुश होतीस. एके दिवशी तुझा नवरा निषादने चोरी केली. चोरीमुळे तुम्हा दोघांनाही शिपायाने पकडून तुरुंगात नेले. त्यांनी तुला आणि तुझ्या पतीला जेवणही दिले नाही. अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीही खाल्ले नाही, पाणी प्यायले नाही. अशा प्रकारे 9 दिवस उपवास तुमच्याकडून घडून आला होता. हे ब्राह्मणी, त्या दिवसात केलेल्या व्रताच्या प्रभावाने प्रसन्न होऊन मी तुला इच्छित वरदान देते. तुला जे पाहिजे ते माग. असे दुर्गेचे बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणाली, हे दुर्गा, जर तू माझ्यावर प्रसन्न आहेस तर मी तुला नमन करते. माझ्या पतीचा कुष्ठरोग बरा कर. देवी म्हणाली, त्या दिवसात जे सत्कर्म केले होते त्यातले एक दिवस तुझ्या पतीचा कुष्ठरोग बरा होण्यासाठी अर्पण कर. त्या सत्कर्माच्या प्रभावाने तुझा पती कुष्ठरोगापासून मुक्त होईल. ब्रह्माजी म्हणाले, देवीचे हे शब्द ऐकून ब्राह्मण स्त्री खूप आनंदित झाली आणि आपल्या पतीला बरे करण्याच्या इच्छेने तिने ततस्तु ठीक आहे म्हटल्यावर दुर्गा देवीच्या कृपेने तिच्या पतीचे शरीर कुष्ठरोगापासून मुक्त होते. तो तेजस्वी झाला. आपल्या ब्राह्मण पतीचे सुंदर शरीर पाहून ती देवीची स्तुती करू लागली. हे दुर्गा, दुःख दूर करणारी, तिन्ही लोकांचे दुःख दूर करणारी, सर्व दुःख दूर करणारी, आजारी लोकांना बरे करणारी, इच्छित आशीर्वाद देणारी आणि दृष्टांचा नाश करणारी जगाची आई तू आहेस. हे अंबे, माझ्या वडिलांनी माझे एका निष्पाप मुलीचे लग्न एका कुस्तीपटूशी केले आणि मला घरातून हाकलून दिले. माझ्या पित्याला तुच्छ मानून मी निर्जन वनात भटकत आहे. हे देवी, तू मला या संकटातून वाचवले आहेस. मी तुला सलाम करते. माझे रक्षण कर. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे बृहस्पती. त्या ब्राह्मणाची अशी स्थिती ऐकून देवी अतिशय प्रसन्न झाली आणि ब्राह्मणाला म्हणाली, हे ब्राह्मण, तुला लवकरच उदय नावाचा अत्यंत हुशार, श्रीमंत, प्रसिद्ध आणि हुशार मुलगा होईल. असे वरदान दिल्यानंतर देवी पुन्हा ब्राह्मणाला म्हणाली, हे ब्राह्मण, आणि तुम्हाला जे हवे आहे ते मागा. भगवती दुर्गेचे असे शब्द ऐकून सुमती म्हणाली, हे भगवती दुर्गा, जर तुम्ही माझ्यावर आनंदी असाल तर कृपया मला नवरात्रीच्या व्रताची पद्धत आणि त्यांचे परिणाम महत्त्व सविस्तर सांगा. ब्राह्मणीचे शब्द ऐकून दुर्गा म्हणाली, हे ब्राह्मणी, मी तुम्हाला नवरात्रीच्या व्रताची पद्धत सांगते, जी सर्व पापे दूर करते, जे ऐकल्याने मोक्ष प्राप्त होतो. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून 9 दिवस उपवास करा. जर तुम्ही दिवसभर उपवास करू शकत नसाल तर एक वेळ जेवण करा.
एक वेळ करा, विद्वान ब्राह्मणांना घाट बसवायला सांगा आणि बाग बनवा आणि रोज पाणी घाला. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्यांची नित्य विधिवत पूजा करावी व पुष्प अर्पण करावे. बिजोराच्या फळातून अर्धे दिल्यास सौंदर्य प्राप्त होण्यास मदत होते. जायफळातून अर्ध दिल्याने कीर्ती मिळते. द्राक्षापासून अर्ध दिल्याने कार्यसिद्धी मिळते. करवंदापासून अर्ध दिल्याने आनंद मिळतो आणि केळीपासून अर्ध दिल्याने दागिने मिळतात. अशा रीतीने फूल आणि फळाने अर्धे अर्पण करून व्रत संपल्यानंतर 9व्या दिवशी विधीनुसार हवन करावे. साखर, तूप, गहू, मध, जव, तीळ, बिल्व, नारळ, द्राक्षे आणि कदंब इत्यादींनी हवन करावे. गव्हासह होम केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. खीर आणि चंपा फुलाने धनाची प्राप्ती होते आणि वेलीच्या पानाचे केल्याने वैभव आणि सुख प्राप्ती होते. गुसबेरी प्रसिद्धी देते. केळी पुत्र देते. कमळ शाही सन्मान देते आणि द्राक्षे संपत्ती देते. साखर, तूप, नारळ, मध, जव, तीळ आणि फळे यांचा होम केल्याने इच्छित गोष्टीची प्राप्ती होते. व्रत करणाऱ्याने या विधीप्रमाणे होम करावा आणि अत्यंत नम्रतेने आचार्यांना नमस्कार करावा आणि यज्ञ पूर्ण होण्यासाठी त्यांना दक्षिणा द्यावी. अशा प्रकारे वर्णन केलेल्या पद्धतीनुसार जो व्रत करतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, या शंका नाही. या 9 दिवसात जे काही दान केले जाते त्याचे लाखोपट फळ मिळते. या नवरात्रीचे व्रत केल्यास अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. हे ब्राह्मण तीर्थक्षेत्रात, मंदिरात किंवा घरामध्ये विधीनुसार सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे उत्तम व्रत पाळावे. ब्रह्मदेव म्हणाले, हे बृहस्पती, अशा प्रकारे ब्राह्मणाला व्रताची पद्धत आणि परिणाम सांगितल्यावर देवी खोल ध्यानात गेली. जो पुरुष किंवा स्त्री हे व्रत भक्तिभावाने पाळतो त्याला या संसारात सुखाची प्राप्ती होते आणि शेवटी दुर्लभ मोक्षाची प्राप्ती होते. अरे बृहस्पती, हे त्या दुर्मिळ व्रताचे फळ मी तुम्हाला सांगितले आहे. आणि हे ऐकून बृहस्पतीजी अतिशय प्रसन्न झाले आणि ब्रह्माजीला म्हणाले, हे ब्राह्मण, या नवरात्रीच्या व्रताचे महत्त्व सांगून तू माझ्यावर खूप कृपा केली आहेस. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, हे बृहस्पती, हे देवी भगवती शक्ती आहे, सर्व जगाचे रक्षक आहे. महादेवीचा प्रभाव कोणाला कळेल? जे देवी भगवती म्हणा. उपवास करण्याची पद्धत: सकाळी आपली दिनचर्या उरकून स्नान करून नवरात्रीमध्ये दुर्गा देवीचे ध्यान करून मंदिरात किंवा घरी या कथेचे पठण करावे. हे व्रत विशेषतः मुलींसाठी फायदेशीर आहे. श्री जगदंबेच्या कृपेने सर्व बाधा दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते. प्रार्थना करा, हे देवा, हा तुझा गुलाम आहे हे समजून मी दिवसरात्र हजारो अपराध करतो आणि माझे अपराध माफ कर. अरे देवा, मला आमंत्रण, विसर्जन आणि पूजा कशी करावी हे माहीत नाही. मला क्षमा कर. हे श्वरेश्वरी, कृपा करून मी केलेली मंत्ररहित, कृतिरहित भक्तिपूजा स्वीकार कर. अरे देवा, अज्ञानामुळे, चुकीमुळे किंवा मनाच्या गोंधळामुळे जी कमतरता किंवा अतिरेक झाला असेल त्याबद्दल क्षमा करा आणि आनंदी राहा. मंत्राचा जप करा. ओम ही क्लीन चामुंडे विचाराय नमः. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी या मंत्राचा 108 वेळा किंवा तुमच्या सोयीनुसार जप करा. तुम्हाला त्याचे योग्य ते फळ नक्कीच मिळेल. देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. तुम्ही ही कथा मन लावून ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार.